कोण होणार पंतप्रधान हाच प्रश्न आहे आणि त्यासाठीचा ओपिनियन पोल झी मीडियाने केलेला आहे त्यावरच आपण नजर टाकतोय। दक्षिणेतनं या ओपिनियन पोलची सुरुवात झालेली आहे। दक्षिणेतले राज्यांमध्ये एनडीए कसं कामगिरी करणार आहे, काँग्रेसची कामगिरी कशी असणार आहे त्यावरती आपण सविस्तर चर्चा करतोय। आणि आता पुढचा ओपिनियन पोल आलेला आहे तो आहे केरळ संदर्भातला। केरळमध्ये काय स्थिती होऊ शकते या ओपिनियन पोलमध्ये बघा। इंडिया आघाडीनं केरळमध्ये मुसंडी मारल्याचं या ओपिनियन पोलमध्ये म्हणण्यात येतंय। सर्वच्या सर्व 20 जागा जिंकण्याचाही अंदाज आहे। त्यामुळे केरळमध्ये एनडीएच्या हाती भोपळा लागण्याची अर्थात एकही सीट तिथं लागण्याची शक्यता नाही। गेल्या वेळी जिंकलेली एक जागा देखील गमवावी लागण्याची शक्यता अधिक आहे। केरळमध्ये इंडिया आघाडीनं मुसंडी मारल्याची शक्यता आहे। सर्व 20 जागा जिंकण्याचाही अंदाज या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे नक्की काय चित्र असेल हे काही महिन्यात समोर येईलच। मात्र आता जो ओपिनियन पोल आपल्या समोर आहे त्यामध्ये कसं चित्र आहे बघा। 2019 मध्ये इंडिया आघाडीला 19 जागा होत्या, त्या 20 होतील। इंडिया आघाडीला एक जागा होती, ती सुद्धा 2024 मध्ये जाईल अशी शक्यता आहे ओपिनियन पोल। तर तिकडे तामिळनाडूमध्ये काय चित्र असू शकतं या ओपिनियन पोल मध्ये काय समोर आलंय बघूया। तामिळनाडूत इंडिया आघाडीला 36 जागांचा अंदाज आहे, तर एनडीएला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे। एआयडीएमकेला 2 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। इंडिया आघाडीच्या 2 जागा कमी होण्याची ही शक्यता आहे। तामिळनाडूमध्ये हे साधारण चित्र असेल या ओपिनियन पोलमध्ये आपण बघतोय 2024 काय चित्र असू शकतं हे आकडे समोर आलेले आहेत। 2019 2024 मध्ये कसं चित्र होतं बघूया। 2019 मध्ये 38 जागा इंडिया आघाडीला मिळाल्या, आता 36 जागा। तर इंडिया आघाडीला एकही जागा 2019 मध्ये नव्हती, ती एक जागा 2024 मध्ये इंडियाला मिळेल। एआयडीएमकेला एक जागा होती, ती वाढून 2024 मध्ये 2 होतील आणि इतर पक्षांना 0। पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत। स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दक्षिण दिग्विजय भाजप कसा साधणार आहे त्याच संदर्भात। दक्षिण दिग्विजय खरं तर मी आता केरळची आकडेवारी बघत होतो आणि मला अजून निवडणुकीला साधारणतः महिना 2 महिने बाकी आहेत आणि ह्याच्या खाली बरंच पाणी होऊन जाणार आहे। त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो। परिस्थिती ज्या इंडिया आघाडीचं केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार यश मिळतंय असं सांगितलं जात आहे। तुम्हाला हे माहिती असेल की मुळामध्ये ज्या वायनाडमधून राहुल गांधी निवडून आलेत तिथं ऑलरेडी डाव्यांनी उमेदवार जाहीर करून टाकला। म्हणजे राहुल गांधी म्हणजे इंडिया आघाडीमध्ये डावे आहेत, राहुल गांधी आहेत, 30-32 पार्टी सगळे एकत्र आलेत। आता त्यांच्यामध्ये ही परिस्थिती आहे। पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी राहुल गांधी गेले तिथं ममता बॅनर्जींनी त्या यात्रेला विरोध केला। त्यामुळे म्हणून असं म्हणालो की आज जरी हे चित्र दिसत असलं की काय तामिळनाडू आणि केरळमध्ये भारतीय जनता पार्टीला तसं यश मिळत नाहीये, पण महिनाभरामध्ये त्यांच्यातले मतभेद, जागा वाटपासून अनेक गोष्टी। महाराष्ट्रात काय वेगळं चित्र बघतोय आपण। आज सकाळी मी बघितलं एकाचं त्यांच्या नेत्याचं स्टेटमेंट ऐकलं होतं की आज आमचं जागा वाटप पूर्ण होणार, पुन्हा आम्हाला भेटायची गरज नाही। संध्याकाळी म्हणाले की आम्ही पुन्हा एकदा बसणार आहोत। त्यामुळे मुळामध्ये या सगळ्या विषयामध्ये जागा वाटप आणि त्यानंतर परस्पर म्हणजे राहुल गांधींसारखी इतर जागा मी समजू शकतो कोणतीतरी एखादी जागा परस्पर जाहीर केली, पण जिथे राहुल गांधी निवडून आलेले आहेत त्या वायनाडमध्ये डाव्याने उमेदवार जाहीर करून टाकला। यावरून ती किती एकत्रितपणे लढणार आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। नाही पण तामिळनाडूतलं जर बघितलं तर एकीकडे द्रमुकची युती तुटलेली आहे, भाजप तिथे स्वबळावर आहे, त्यामुळे एक आव्हान असेल तामिळनाडूमध्ये। तिथले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आता ज्या पद्धतीने फिरतायत पण त्यांना अंतर्गत विरोध तेवढाच आहे। असं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीचं एक धोरण स्पष्ट असतं की एकदा भूमिका ठरली की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने काम करते आणि म्हणून असं वाटतं की तामिळनाडू असो अथवा केरळ असो वेगळे चित्र तुम्हाला महिनाभरामध्ये पाहायला मिळेल। तिकडे केरळमध्ये ख्रिस्ती मतांवरती लक्ष असणार आहे भाजपचं, त्यासाठी अगदी मग पंतप्रधानांच्या सोबत असे विशिष्ट मेळावे घेण्यात आले, सोहळे साजरे झाले, आम्ही बघितलं। नाही विशिष्ट समाजाला अफिजमेंटची भूमिका जी काँग्रेसची वर्षानुवर्ष होती ती भारतीय जनता पार्टीची नाही। तसं चित्र दिसलं ना, पण चित्र तुम्ही तो अर्थ काढताय ना। आमची भूमिका सबका साथ सबका विकास ही भूमिका स्पष्ट, पण 2019 2014 ला ते चित्र दिसलं नाही, ते अगदी ह्या 31 डिसेंबरला का दिसलं? नाही असं आहे की मुळामध्ये असं की यावेळी त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे मोदी तिथे उपस्थित होते, इतका स्पष्ट। आता ती जाणीव झाली भाजपला की या मतांवरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल। हिंदू नायर असतील, ख्रिस्ती या असतील, देशाचा प्रत्येक नागरिक, या देशाचा प्रत्येक मतदार हा भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाचा आहे। त्याची जात, पंथ, धर्म हा आमच्या दृष्टीने महत्वाचा नाही। सर एक महत्वाचा प्रश्न असा पण आहे या याच्यामध्ये की दक्षिणेत अपयश येत आहे ओपिनियन पोलमध्ये, पण मोदी तिथे विकास कामांचा धडाका सुरू केला आहे। खुद्द मोदी तिथे दक्षिणेतल्या सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन आले, पण तरी देखील तिथं काही मोदींचा करिश्मा
म्हणावा तसा दिसत नाही असं म्हणावं आहे लागतं. की मुळामध्ये आता तुमची आकडेवारी सांगते जिथे तामिळनाडूमध्ये काहीच नव्हतं, एक जागा, आता तुमचं ओपिनियन पोल अजून दिवस वेळ आहे त्याच्यामध्ये, केरळमध्ये काहीतरी ह्याच्यात, त्यामुळे आत्ता तुमचं ओपिनियन पोल सांगतंय त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर त्यामध्ये अंतर आहे. हे खरं आहे की उलट दक्षिणेमध्ये गेल्या तुम्ही सांगितलं 131 पैकी 29 जागा आम्हाला मिळाल्यात. इतक्या जागा कमी मिळाल्या असताना सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने किंवा केंद्रातल्या सरकारने एक मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प राबवले आणि त्याचे परिणाम पुढच्या काळात आपल्याला दिसतील. हा 29चा आकडा मी तुम्हाला सांगितलं की नक्की वाढलेला दिसणार आहे.